असातली एक मोठी बातमी अर्थातच औरंगाबाद मधली विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला इकडे हिंसक वळण मिळाले। तर मोर्चाच्या धावपळीमध्ये एका पोलिसाचा मृत्यू देखील झाल्याची बातमी समोर येते। राहुल प्रकाश कांबळे असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। आजची कॅबिनेट ची बैठक मराठवाड्यामध्ये संभाजीनगरला झाली। शनिवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी शिंदे सरकारची मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरला झाली आणि विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना त्या काळ्या दिवसाची आठवण झाली। गेली अनेक वर्षे अंधारात चाचपडत पडलेल्या शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार 19 सप्टेंबर 2016च्या शासन निर्णयानुसार विनाअनुदानित शिक्षकांना सरसकट 20% अनुदान देण्याच्या निर्णयाने घडला। हा शैक्षणिक क्षेत्रातील विनाअनुदानित शिक्षकांच्या आयुष्यातील अत्यंत काळा दिवस मानला जातो, कारण आता अनेक शिक्षकांच्या आयुष्याची राख रंगोळी करण्याचे पाप तत्कालीन शिक्षण मंत्री विनोद तावडे व भाजप सरकारने केले होते। साहजिकच आपोआपच या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शिक्षक सज्ज झाले होते। भाजपा सरकारने औरंगाबाद येथे होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीचे आयोजन 4 ऑक्टोबर 2016 रोजी केले होते। मंत्रिमंडळाच्या याच बैठकीवरती महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला। मात्र या मोर्चाला नजर लागली आणि शांततेच्या मार्गाने चाललेल्या मोर्चावर पोलिसांकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला। ती तारीख होती 4 ऑक्टोबर 2016। अनेक माता भगिनींना याची किंमत मोजावी लागली होती। अक्षरशः छत्रपती संभाजीनगर येथे रक्ताचा सडा पडला होता। 4 ऑक्टोबर 2016 नुसती तारीख जरी ऐकली तर अक्षरशः अंगावरती अजूनही काटा येतो। याचं कारण असं की त्या घटनेचा संपूर्णपणे साक्षीदार मी आहे। त्याचवेळी पोलिसांनी सांगितलं की आता मंत्रिमंडळ बैठक संपलेली आहे, तर तुम्ही इथून उठा। आम्ही तिथं रस्त्यावरून उठणार नाही अशी आम्ही ठाम भूमिका घेतली। त्यावेळी प्रचंड असा लाठीमार सुरू झाला। शिक्षक म्हणत होते की लाठीमार करू नका, परंतु पोलीस काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यांना वरून कोणाचा तर आदेश आलेला होता। मला अजूनही आठवतं की त्या गर्दीमध्ये एक माझी विनाअनुदानित भगिनी, की मला वाटते साधारण 6 ते 7 महिन्याची ती महिला भगिनी आमची गरोदर असेल, तर त्या भगिनीवरती सुद्धा प्रचंड असा लाठीमार केलेला होता। ज्यांनी आंदोलन पेटवले त्यांनी मैदान सोडून घर गाठले होते। त्यावेळेस अंगावर काट्या झेलत मैदानावर पोलिसांशी 2 हात करत होते। पोलिसांना हात जोडून विनवत होते। अशा मैदान गाजवणाऱ्या अनेक लढवय्या नेत्यांपैकी फक्त 59 जण तिथे मैदानावरती पोलिसांना विनवणी करत होते। आजवर शासनाने आमच्या पोटावर मारले, आता तुम्ही पाठीवर मारू नका। आणि तो दिवस म्हणजे अक्षरशः शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतीचा दिवस होता असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। 4 ऑक्टोबर 2016 ही तारीखही ज्यावेळी डोळ्यासमोर येते अंगाचा थरकाप उठतो, कारण ही तारीख महाराष्ट्रातील कायम विनाअनुदानित शिक्षक कधीही विसरू शकत नाही। महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात जवळपास 50,000 शिक्षक बांधव सामील झाले होते आणि या शिक्षकांवर झालेला तो लाठी हल्ला खूप वेदनादायी होता। मात्र या वेदनेतून क्रांतीही नक्कीच घडली होती। दुर्दैवाने दिवसभरातील कामाच्या ताणामुळे या चकमकीत एका पोलीस कर्मचाऱ्याचे दुःखद निधन झाले। असातली एक मोठी बातमी अर्थातच औरंगाबाद मधली विना अनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाला इकडे हिंसक वळण मिळाले। तर मोर्चाच्या धावपळीमध्ये एका पोलिसाचा मृत्यू देखील झाल्याची बातमी समोर येते। राहुल प्रकाश कांबळे असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे। मात्र त्याचे बिल विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकावरती फाडले गेले। औरंगाबाद येथील हारसूल जेलमध्ये 70 वर्षीय तात्यासाहेब मस्कर, खंडेराव जगदाळे, KP पाटील, मनोज पाटील, शिवराम म्हस्के यांच्यासह 59 शिक्षकांवरती कलम 307चा गुन्हा दाखल करण्यात आला। विनाअनुदानित शिक्षकांचे मोर्चा होता, ते मोर्चा इथे स्टॉपिंग पॉईंटवर थांबवण्यात आला होता आणि त्याच्यानंतर डेलिगेशन सुभेदारीला घेऊन पाठवण्यात आला होता। सुभेदारीला माननीय मंत्री महोदयला भेटून परत मोर्चाचे जे लीडर्स होते त्याने चिथावणी दिली आणि मोर्चाचे लोकांनी इथे येणे जाणे लोकांवर आणि इतर मोर्चाचे लोकांवर आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक केली। त्याच्यानंतर पोलिसांनी सौम्य बलाचे वापर केलेले आहे आणि लाठीचार्ज केल्यानंतर काही 10-12 लोकांना ताब्यात घेण्यात आलेले आहे। पोलिसांना काही मायनर इंजुरीज आहे, त्यांना हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीने आजपर्यंत 194 आंदोलने केली, मात्र इतका भयंकर प्रकार कधी घडला नव्हता। आज 20%, 40%, 60%चा अनुदानाचा टप्पा अनेक शाळा घेत आहेत। तत्कालीन शासनाने
जरी आमच्या मोर्चावर लाठी हल्ला केला होता तरीसुद्धा मात्र 20% का होईना अनुदान आमच्या पदरामध्ये दिलं होतं आणि त्याच मोर्चातून घडलेली ही क्रांती हजारो शिक्षकांच्या घरामधील भाकरीची समस्या मिटवणारी ठरली होती. मात्र शासनाचा दृष्टिकोन कायम विनाअनुदानित शाळांच्या बाबतीत सदैव नकारात्मकच राहिलेला आहे. कायम विनाअनुदान तत्वावर आपण शाळा काढूया, ॲफिडेव्हिट करून घेतलं कायम विनाअनुदान तत्वावर. आम्हाला वाटलं काय चांगली स्कीम आहे बघा, कायम विनाअनुदान कधी, आता अनुदानच द्यायचं नाही. तर 2001ला किंवा त्यापूर्वी स्थापन झालेल्या शाळेला आज 20%, 40% व 60% अनुदान मिळत आहे. ही बाब खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे. 6 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयानुसार विनाअनुदानित शाळांना देय असलेले अनुदान वितरित करणे आवश्यक असताना खाजगीकरणावरून भलतेच रान तापले आहे. इथं तर विनाअनुदानित शिक्षकांची क्रूर चेष्टा केली जात आहे. आपल्याकडून त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया की नेमकं काय घडलं होतं त्यावेळी. त्यावेळी काही घडलेलं नव्हतं. आमचं शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या भेटीसाठी गेलं होतं. मात्र शांत बसलेल्या पोलिसांनी अचानकपणे जे शांत बसलेले शिक्षक होते त्यांच्यावरती जोरदार लाठी हल्ला सुरू केला, मारहाण सुरू केली. आणि दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या कोणत्याही विनाअनुदानित शिक्षकाकडे कोणतंही हत्यार किंवा साहित्य काहीच नव्हतं. त्यामुळे अशा प्रकारे विनाकारण पोलिसांनी आणि पोलिसांकडे दांड्यापासून सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांनी एका साईडले महिला बघितल्या नाही, पुरुष बघितल्या नाही आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यात जिथे दगड मी नाही कठीण आहे अशा ठिकाणी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये शिक्षकांना मारहाण झालेले आहेत आणि अनेक शिक्षक आता घाटी रुग्णालयामध्ये दाखल आहेत आणि काही शिक्षक आमचे ICU मध्ये दाखल आहेत. दिनांक 4 ऑक्टोबर 2016 रोजी विनाअनुदानित शाळातील शिक्षकांनी शासनाने 20% अनुदानासाठी लादलेल्या जाचकाठीच्या विरोधात औरंगाबाद येथे मोर्चा काढला. त्यात शिक्षकांची काय चूक झाली? काय आपल्या रास्त मागण्यासाठी सनदशीर मार्गाने आणि अहिंसक मार्गाने मोर्चा काढणे कर्मचाऱ्याला गुन्हा आहे का? आणि मोर्चाचे रूपांतर सभेत झाले तेव्हा आपल्या मनातील संताप व्यक्त करताना एखाद्या शिक्षकाच्या तोंडातून एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, भावनेच्या भरात आले असेल एखादे वाक्य, बोलण्यात वाकडे तिकडे, ते बोलताना संबंधित शिक्षकांनी त्याचा विचार करायलाच पाहिजे होता. परंतु सुटले असेल त्याचे भान, मग काय राज्यकर्ते म्हणून आपण त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला द्यायचे का? त्याचवेळी पोलिसांनी सांगितलं की आता मंत्रिमंडळ बैठक संपलेली आहे, तुम्ही इथून उठा. आम्ही तिथं रस्त्यावरून उठणार नाही अशी आम्ही ठाम भूमिका घेतली. त्यावेळी प्रचंड असा लाठीमार सुरू झाला. शिक्षक म्हणत होते की लाठीमार करू नका, परंतु पोलीस काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. गेल्या 15 वर्षापासून ते शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. मग न्यूज प्रारंभचे शासनाला प्रश्न आहेत की त्यांच्या भुकेच्या आगीची दाहकता तुम्हाला का जाणवली नाही? त्यांच्या पिलांचा आक्रोश तुम्हाला का ऐकू येत नाही? त्यांच्या कुटुंबाची होणारी हेळसांड आपणास का दिसत नाही? साहेब, तुम्ही आणि तुमचे विरोधक काय खडाजंगी करायची ती करा. इथे इमान इतबारी देशाचे आधारस्तंभ असलेले विद्यार्थी घडवतात. त्या शिक्षकांचं काय चुकलं याची उत्तरे आपणास द्यावी लागतील. विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकाला त्याच्या कार्याचा मोबदला मिळायला नको का? त्याचे स्वास्थ्य ठीक राहण्यासाठी त्यांनी आपल्याकडून अनुदानाची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का? आणि जेव्हा आपण हे सहज करत नाही तेव्हा तो रस्त्यावरती उतरतो तेव्हा त्याला काय मिळते? लाठीचार्ज, अश्रुधूर, 307ची केस, तुरुंगवास. तरीही आजवर झालेल्या सरकारामध्ये शिंदे सरकार शिक्षकांप्रती अतिसंवेदनशील आहे आणि म्हणूनच अनेक वर्ष निपचित पडलेल्या शिक्षकांना नवचेतना देण्याचे काम याच शिंदे सरकारनं केलं आहे. जरी आमच्या मोर्चावर लाठी हल्ला केला होता तरीसुद्धा मात्र 20% का होईना अनुदान आमच्या पदरामध्ये दिलं होतं आणि त्याच मोर्चातून घडलेली ही क्रांती हजारो शिक्षकांच्या घरामधील भाकरीची समस्या मिटवणारी ठरली होती. मात्र मराठवाड्यातील मागील मंत्रिमंडळ बैठकीत तत्कालीन शासनाच्या कृत्याने आज विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षकांच्या आठवणी ताज्या झाल्याशिवाय राहत नाहीत. आज 4 ऑक्टोबर 2023 त्या घटनेला आज 7 वर्ष पूर्ण झाली. मात्र त्या भळभळत्या जखमा आहेत तशाच मनावरती कोरलेल्या आहेत. काय माहीत कधी पुसतील? कदाचित 100% अनुदानाच्या रूपाने शिक्षक त्या जखमा हळूहळू विसरण्याचा प्रयत्न करतील. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, संविधान शिक्षण मंत्री माननीय दीपकजी केसरकर साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपणास याद्वारे नम्र विनंती. आतापर्यंत झाला तेवढा अन्याय पुरेसा आहे. आता तरी सरसकट 100% अनुदान देऊन अनेक वर्ष विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळवून द्याल या अपेक्षासह इथेच थांबतो. धन्यवाद.